नमस्कार, मी गीता, किचन क्वीन गीता या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कडेपर्यंत सारण भरलेली आणि एकदम खुसखुशीत अशी गुळपोळी म्हणजेच तिळाची पोळी। ती सहज आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तिळाची पोळी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पाऊण वाटी तीळ, पाव वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ लागणार आहे आपल्याला आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त पण लागू शकतं। आता आपण सर्वात अगोदर पीठ मळायला घेऊया। एका ताटामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तिळाची पोळी खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचाभर मोठा तेल घालून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मोठ्या चमच्याने चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे। तेल घालून घेतल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व पिठाला तेल लागलं पाहिजे। आणि यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला एकदम मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जसा आपण पुरणपोळीसाठी मळतो त्या पद्धतीने। तुम्ही बघू शकता हे पीठ कितपत सॉफ्ट झालेलं आहे। आता यावर आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि सर्व पिठाला लावून घेऊन 15 ते 20 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तेल सर्व पिठाला एकसारखं लावायचं आहे आणि याचा असा सॉफ्ट गोळा करून याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे। हे पीठ आपलं जोपर्यंत सॉफ्ट होत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। सारण बनवण्यासाठी गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत। हे तीळ पॉलिश केलेले नाहीयेत। यांना आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर हे चांगले तडतडतायत, म्हणजे आपले तीळ चांगले भाजलेले गेले आहेत। ते काढून घेऊया आणि त्याच पॅन मध्ये शेंगदाणे भाजायला घालून घेऊया। शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। तीळ आणि शेंगदाणे दोन्ही भाजताना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले खरपूस भाजून झालेले आहेत आणि त्यांची साल वेगळी होत आहे। आता आपण हे शेंगदाणे बाजूला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। 10 ते 15 मिनिटानंतर हे तीळ आपले चांगले थंड झालेले आहेत। हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपल्याला जाडसर भरड काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता याची कितपत जाडसर भरड ठेवलेली आहे ती। हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि यामध्येच आपल्याला शेंगदाणे पण बारीक वाटून घ्यायचे आहेत। शेंगदाणे बारीक वाटून घेतल्यानंतर तिळाच्या मिश्रणामध्ये हे घालून घ्यायचे आहेत आपल्याला। तीळ आणि शेंगदाणे या दोन्हींची भरड आपल्याला एकत्र करून त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि तो हाताने व्यवस्थित मिक्स करायचा आहे अगोदर। इथे आपला तीळ आणि गूळ यांचं मिश्रण तयार आहे। ते आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवर बारीक फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे गूळ जो आहे तो एकसारखा मिश्रणाला लागतो आणि हे मिश्रण आपलं सॉफ्ट होतं। तुम्ही बघू शकता हे एकजीव झालेलं आहे आणि याचा आता व्यवस्थित गोळा पण होत आहे। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती सॉफ्ट झालेलं आहे, याचा व्यवस्थित गोळा तयार होत आहे। हे आता बाजूला ठेवूया आणि पोळी बनवायला घेऊया। इथे पीठ पण आपलं व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे। याचा आपण एक छोटासा गोळा घेऊया। जेवढा आपण चपातीसाठी गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा लहान गोळा इथे घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता
मोठ्या लिंबा एवढा हा गोळा आहे। याची आपल्याला एक छोटीशी पारी तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने। तुम्ही बघू शकता। आणि यामध्ये आपल्याला जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता तेवढाच आपल्याला सारणाचा गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये ठेवून तो बंद करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने। ही प्रोसेस मी कुठेही स्किप केलेली नाही। तुम्ही बघू शकता याला कशा प्रकारे बंद करायचं आहे। या पद्धतीने बंद करून आपल्याला याची आता पोळी लाटून घ्यायची आहे। पिठामध्ये दोन्ही साइडने घोळवून याला व्यवस्थित असं दाबून प्रेस करून लाटून घ्यायचं आहे। जशी आपण पुरणपोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला तिळाची पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कडेपर्यंत सारण व्यवस्थित गेलेलं आहे। या पद्धतीने पोळी बनवून घ्यायची आहे। ही आता आपण भाजून घेऊया। पोळी भाजून घेण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन चांगला गरम होऊन द्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला ही पोळी घालून घ्यायची आहे। एका बाजूने चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। गॅस मीडियम हीटवर ठेवायचा आहे। एकदम मंदही करायचा नाही आणि हाय हीटवर पण ठेवायचा नाही। या पद्धतीने सावकाश असं पोळी भाजून घ्यायची आहे। त्यावर चमचाने तेल असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता। दोन्ही बाजूने मी इथे तेल लावलेलं आहे आणि व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतलेली आहे पोळी। याच पद्धतीने आपल्याला सर्व पोळी बनवून घ्यायच्या आहेत। या मकर संक्रांतीला माझ्या पद्धतीने एकदा नक्की पोळी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये एकदा लिहून नक्की कळवा। आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर किचन क्वीन गीता या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तयार आहेत आपल्या गुळपोळ्या। धन्यवाद।